नमस्कार। सर्वप्रथम गोल्ड लीफ ह्या पूर्ण टीमचं मला इथे अभिनंदन करावंसं वाटतं की त्यांनी काहीतरी एक वेगळा विचार केला की माझ्या मते महाराष्ट्रातली पहिली मॅरेथॉन असेल की जी ग्रीन मॅरेथॉन आहे, जी इको फ्रेंडली मॅरेथॉन करण्याच्या दृष्टीने त्यांनी पावलं उचलली। तर इको फॅक्टरी फाउंडेशनचे संस्थापक श्री आनंदी शोडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 2016 पासून सस्टेनेबिलिटीवर काम करतोय। दुसरी गोष्ट अशी सांगता येते की या पूर्ण जी काही मॅरेथॉन होणार आहे याचं आपण कार्बन मॅपिंग, कार्बन फुटप्रिंट मॅपिंग करणार आहोत की किती ट्रान्सपोर्टेशन झाला, किती वेस्ट जनरेट झालं, आपण ते जे काही वेस्ट जनरेट होणार आहे ते पूर्ण वेस्टसाठी आपण सेग्रिगेशन ग्राउंड ठेवतोय, जे काही वेस्ट कलेक्ट होईल त्याचं पुढे रिसायकल आपण करणार आहोत की जे वेस्ट त्या ठिकाणी जाईल, प्लास्टिक असेल तर प्लास्टिकचं रिसायकलिंग करणार आहोत, बायोडिग्रेडेबल असेल तर बायोडिग्रेडेबलचं आपण कंपोस्टिंग करणार आहोत। या मॅरेथॉनसाठी आम्ही गोल्ड लीफचे सस्टेनेबिलिटी पार्टनर आहोत। जसं सरांनी सांगितलं की आपण झाडं डोनेट करतो, तर त्याच्यामागे एक गोष्ट ऍड करेल की आपण जी झाडं डोनेट करणार आहोत ती भारतीय जातीची झाडं आहेत, जेणेकरून ज्याचा पर्यावरणाशी डायरेक्ट संबंध आहे, जो आज पाऊस कमी पडतोय किंवा पोल्युशन वाढलंय, ज्या झाडांमुळे कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी जास्तीत जास्त आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो अशी झाडं आपण डोनेट करतोय। त्याच्यामागे असे कॉन्सेप्ट करतोय की 1 किलोमीटर एक माणूस लावला त्याच्यामागे एक आपण झाड डोनेट करतोय, प्लस प्लांटेशन पण आपण त्याचं करणार आहोत। त्याच्यात तिसरी गोष्ट अशी काय की आता रिसेंटली आम्ही एक शाश्वत भारत सेतू बिलिंग नेट झिरो सेंटर आमच्या संस्थेमार्फत आम्ही लॉन्च केलंय। हे सेंटर ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लावलेलं आहे। त्याचं उद्दिष्ट आहे की लोकांपर्यंत नेट झिरो म्हणजे काय, अगदी प्लॅनेट पासून इंडिव्हिज्युअल पर्यंत आपण आपली जर्नी कशी करू शकतो आणि ती कशी केली पाहिजे ह्याचं सुद्धा सेंटरचं आपण तिथे या ग्रीन मॅरेथॉनला आपण तिथे लावणार आहोत। त्याचबरोबर इको मेला की लोकांना इको फ्रेंडली ज्या वस्तू आहेत त्याचा अवेअरनेस व्हावा की याचं महत्व काय आहे, प्लॅस्टिकला किती आपण गोष्टी कमी करून बऱ्याच गोष्टी तिथे ऑलरेडी आहेत पण ते लोकांपर्यंत आणण्यासाठी आम्ही या ग्रीन मॅरेथॉन थ्रू प्रयत्न करणार आहोत। जसं आता त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी सी मॅरेथॉनचा कॉन्सेप्ट आज सुरू झाला, तर मला एकच सांगावं वाटेल की आज जी मॅरेथॉन सुरू झाली आहे ही कंटिन्युअस वर्षानुवर्ष आपण अजून एक स्टेप वाढवत जाऊन लोकांपर्यंत त्याचा अवेअरनेस कसा करता येईल आणि नक्कीच त्याचा हेल्थ बेनिफिट आहेच, पण आपण फक्त हेल्थ बेनिफिट न बघता त्याच्यासाठी आपण जो ग्रीन इनिशिएटिव्ह तुम्ही घेतलाय त्याला कंटिन्यू ठेवण्यासाठी नक्कीच आपण सगळे प्रयत्न करू। जस्ट ऑल द बेस्ट मला द्यावं लागेल। थँक्यू। सगळ्यांनी पार्टिसिपेट व्हा, तुमच्या सोशल मीडियातून सगळ्यांनी जेवढं पाठवता येईल तेवढं त्याचा प्रसार करा, जेणेकरून आपल्या पुण्यासाठी सगळ्यांचा एक हातभार लागला आणि ही मॅरेथॉन आपण सक्सेस